काही मान्यवर, दूर दूर बसून घरात दारात श्रवण करणारे प्रभुप्रेमी, ईश्वरप्रेमी आणि दूर दूर राहिलेले संत महात्मा, सर्वांच्या चरणावरती दासा प्रथम कोटी कोटी दंडकार एवं नमस्कार. प्रेमाने बोला. मगापासून अनेक संत महात्मा आज या ठिकाणी अलौकिक अशा अद्वैत तत्वज्ञानाची चर्चा करतायत. ज्या आध्यात्मिक तत्वज्ञानाची, अद्वैत तत्वज्ञानाची चर्चा किंबहुना संदेश वेदांताने दिला, ब्रह्मसूत्राने दिला, गीतेच्या माध्यमातून भगवंत समस्त मानव मात्राला देत आहेत, गीतेच्या माध्यमातून दिला. त्यानंतर मग अनेक संत महात्मा ज्ञानेश्वर तुकाराम, गोरा कुंभार, सावतामाळी यास देशामध्ये अनेक राज्यामध्ये झालेले अनेक संत महात्मा यांनी जो मानवतेला आत्मकल्याणाचा, आत्महिताचा, उद्धाराचा किंबहुना मानवी जीवनाच्या व्यवस्थापनेचा जो संदेश दिला, जेणेकरून हे मनुष्य जीवन जे आहे, ज्याचा जो हेतू आहे तो साध्य करता यावा. 184 जीवयोनी फिरून मिळालेला हा मनुष्य जन्म, एक एक योनी कोट कोट पेरा, मनुष्य देह वारा मग लागे, असं ज्या मनुष्य जन्माविषयी संत महात्मा महती सांगतायत. अगदी भगवंत अर्जुनाला सांगिततात की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य देह पावे पाटी, यावर उत्तम क्रीटी मी रचली नाही पार्था. असं जे अनन्यसाधारण मनुष्य जीवनाचं महत्त्व या वेदांत काळापासून संत महात्माने, पीर पैगंबराने मनुष्य मात्राला सांगितलं की मनुष्य जन्म किती महत्त्वाचा आहे, मनुष्य जीवनामध्ये भक्ती किती अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. भक्ती करत असताना ज्या परमात्म्याची आपण भक्ती करतो त्या परमात्म्याला जाणणं किती महत्त्वाचं आहे. आणि मग त्यासाठी जाणण्यासाठी विद्यमान सद्गुरूची, वर्तमान सद्गुरूची, देहधारी सद्गुरूची आवश्यकता किती आहे, आणि त्यानंतर गुरुकडून मिळणाऱ्या ब्रह्मज्ञानाची आवश्यकता किती आहे. आणि असं हे ब्रह्मज्ञान, असा सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर साधना करत असताना जी संतांचा संघ किती महत्त्वाचा आहे, संतांची सेवा, मानवतेची सेवा आणि नामचिंतन, नामस्मरणाचं महत्त्व, याविषयी सत्संग अनेक संत महात्मांनी मानव मात्राला संदेश आजपर्यंत 5000 वर्षापासून, 6000 वर्षापासून दिलेला आहे. तरी सत्संग याही गावामध्ये विचार केला तर आपण किती तर वर्ष झाले हा सत्संग सोहळा, मला वाटतं छोटंसं भवन या संत महात्माने कृपेने उभं केलेलं आहे. इथेही महात्मा हा संदेश देत आहेत. सत्संगाची इतकी हजारो वर्ष झाली, परमार्थाविषयी मनुष्य का जागा झाला नाही, का जागृत झाला नाही? मला सांगा, जगामध्ये परमार्थ कमी आहे का? सगळीकडे परमार्थ. भक्तीचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे की ह्या जगामध्ये परमात्मा एक आहे. सगळ्या धर्मग्रंथाचं निशोड काढलं, सार काढलं. आपण विशिष्ट धर्मावरती बोलायचं नाही, विशिष्ट ग्रंथावरती बोलायचं नाही. मिशनचं काय तुम्हाला सांगतोय असं सांगा, हे फक्त मिशन, हे व्यासपीठ मिशनचं आहे. हे व्यासपीठ मिशनचं तत्वज्ञान वेदांत काळापासून कुराण, पुराण, बायबल सगळ्या धर्मग्रंथांनी जे सांगितलं ना, त्या सगळ्या धर्मग्रंथाच्या साराची, निचोड्याची चर्चा आपण करायची. अगदी जात, धर्म, पंथ, संप्रदाय याच्या पलीकडे जाऊन जे तत्वज्ञान, आध्यात्मिक तत्वज्ञान संत महात्माने, पीर पैगंबरांनी मनुष्य मात्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा आणखी एक अर्धा तास करायची आहे. मग ही आज नाही, अनेक वर्षापासून संत महात्मा सांगतायत. तरी असे मेळे संत सोहळा का घ्यावे लागतात, का सांगावं लागतंय? किती लोक परमार्थ करतात? बरं, भले सगळे परमार्थ करतायत, कर्मकांडाच्या माध्यमातून, पूजापाठाच्या माध्यमातून सुरू आहे सगळ्यांचा, जत्रा, यात्रा, सगळीकडे परमार्थ सुरू आहे. पण या अलौकिक तत्वज्ञानाचा जो हेतू होता संत महापुरुषांचा, काय हेतू होता की मनुष्य जीवनामध्ये अलौकिक असा जो मनुष्य जन्म आहे, 184 जीवनानंतर मिळणारा जो मनुष्य जन्म आहे, तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे. जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्याला गृहस्थी जीवन जगत असताना, संसार जीवन जगत असताना, संसार एक साधन म्हणून करावं आणि साध्य परमात्म्याची प्राप्ती असावं, हे संतांचा हेतू होता. कारण आपल्या जीवनामध्ये संसार करत असताना साध्य परमात्मा असेल, परमात्म्याचा आधार असेल, परमात्म्याचं अधिष्ठान असेल, भक्तीचं अधिष्ठान असेल, तर मनुष्य जीवन सुखमय होतं, आनंदमय होतं, जीवनाचा आनंद घेता येतो, परमोच्च सुखाचा अनुभव घेता येतो. आणि सत्संगाची याच देही याचा डोळा, जसं संतांनी म्हणले, पाहिला मी मुक्तीचा सोहळा, जीवन मुक्तीचा सत्संगाची अनुभव घेता येतो आणि अंतिम मुक्ती प्राप्त करता येते. अंतिम मुक्तीची विधिवत दोन प्रकार आहेत, एक जीवन मुक्ती आणि एक अंतिम मुक्ती. म्हणजे देहात असताना मुक्तीचा अनुभव घेणं आणि देह सोडल्यानंतर मुक्तीला जाणं. सत्संगाची हा हेतू मनुष्य जीवनाचा. तरी सत्संगजी
किती लोकांचं जीवन सुखमय झालंय. या गावापुरता विचार केला तर भक्ती करत नाही असं एकही मनुष्य नाही. नास्तिक लोकांचा विचार करू ना, नास्तिक कोणी नाही आहे. संकट आलं तर नास्तिक माणूस सुद्धा आस्तिक होतो, त्याला काय नास्तिक म्हणत नाही, है का नाही. नास्तिक कोणी नाही. देव सगळेच मानतात, देव सगळेच मानतात, परंतु सत्संगाची सगळेच भक्ती करतात. किती लोकांच्या जीवनामध्ये सुख आहे, किती लोक आनंदी आहे, किती लोक जीवनमुक्तीचा अनुभव घेत आहेत, किती लोकांच्या अंतःकरणामध्ये मानवता आहे, विश्वबंधुत्व आहे, वैश्विक प्रेम आहे, संतांचा जो भाव आहे किती आहे सांगा ना. काय परमार्थाचा फायदा झालेला सांग, आहे ना. का याचा अर्थ काय, याचा अर्थ काय सत्संगाची जर जीवनमुक्तीचा अनुभव संसार करत असताना, परमार्थ करत असताना संसाराचा मिळत असेल, सत्संगाची गृहस्थी जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा जीवनमुक्तीचा अनुभव घेता यावा, त्याच्याही जीवाचा उद्धार व्हावा, त्यालाही आनंदी जीवन जगता यावं म्हणून हा परमार्थ वनातून घरात आणला है ना. वेदांत काळाच्या अगोदर हा परमार्थ जंगलामध्ये 75 वर्षानंतर माणसं काय करायची, वानप्रस्थ आश्रम स्वीकारायची आणि मोक्ष प्राप्त करायची. संसारात भक्ती केली जात नव्हती, है ना. विशिष्ट लोकांना अधिकार होता, त्यानंतर स्त्री पुरुष शूद्रांना अधिकार नव्हता. परंतु सत्संगाची गृहस्थी मनुष्याला जीवनमुक्तीचा अनुभव घेता यावा, घरात राहून आनंदी जीवन जगता यावं, संसारी माणसाला मुक्तीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून हे संत महात्मानी हे वनातलं तत्वज्ञान जनात आणलं, घरात आणलं, है ना. मग मला सांगा काय प्राप्त झालं संतांना, जो आनंद प्राप्त झाला, है ना. वेडी झाले यांच्या गावा गेले. म्हटली ना बाई, आम्ही मामा म्हणू नका काही, आम्ही माणसात नाही का. मी सांगतोय असं ज्यांनी आचरलं त्यांना लोकांनी वेड्यात ठरवलं, संतांना वेड्यात ठरवलं. आणि आज जयंती कुणाची होत्या, वेड्यांची होत्या. शाने मातीत गेले, है ना. जयंती कोणी, ज्याला लोकांनी वेडे ठरवलं ना त्या लोकांची आपण जयंती करतो असताना वेडे ठरवायचं आणि पुन्हा त्यांचीच जयंती करायची आणि वडिलांचा म्हाळ करायचा. म्हणजे जे वेडे झाले ते शेवटी शाने ठरले आणि जे शाने म्हणून जगले ते शेवटी वेडे झाले, अधोगतीला गेले, मोक्षा काय नरकात गेले ना महाराज. त्यांचा म्हाळ करत बसलोय आपण. मग शाणा कोण सत्संगाची आध्यात्मिक तत्वज्ञान ज्यांनी जीवनात संतांनी सांगितलं तसं आचरलं. भरे लोक वेडे म्हणू द्या पण अंतिम समय तुम्ही शाने आहात. कारण जीवन याच देही याच डोळा पाहिला मुक्तीचा सोडा. ज्यांना वेडे ठरवलं ते म्हणतात मी मुक्तीचा अनुभव घेतला. तुम्ही घेतला का. नवरा बायकोच्या तावडीतनं मुक्त होत नाही, बायको नवऱ्याच्या तावडीतनं होत नाही. जीवनमुक्त काय होत आहे तुम्ही. हे असं का झालंय तर आपण आतापर्यंत हे तत्वज्ञान लक्ष देऊन ऐकलं नाही. जे तुम्ही आज ऐकायचं आहे प्रेमाने मला, लक्ष देऊन ऐकलं नाही. म्हणून काय, एक सांगितले एक आपण करतो एक, आपण सांगितले एक आपण करतो एक. संतांची सगळ्या जयंती करता, तुम्ही सगळ्यांचा उत्सव करता, संतांचा जय जयकार करता. आता संतांचा जय जयकार केला म्हणजे करणाराचा जय जयकार होतो काय, असं कसं होईल. ज्यांचा जय झाला ना त्यांचा जयकार करायचा उदात्त भाव आहे. परंतु त्यांचा जय झाला म्हणून तुमचा जय होणार नाही जय जयकार करून भंडारा अंगारावर धुळून. ज्यांचा जय झाला, जय होण्यासाठी जी विधी अवलंबली ती तुम्हाला अवलंबावी लागेल. आपण कसं आहे, त्यांचा जय जयकार केला मोकळा झाला. अरे तुमचं काय, तुमच्या संसारात सुख आहे का, तुम्ही आनंदी आहे का, तुम्ही जीवनमुक्तीचा अनुभव घेतला काय. याचा अर्थ सत्संगाची संतांचं जे वचन आहे तुम्ही लक्षपूर्वक श्रवण केलेलं नाही. आपलं कसं आहे सांगू का, म्हणून आज तुम्ही लक्ष द्यायचं आहे. प्रेमाने बोला. ती माया आहे, हिनं पहिल्यापासून घात केलाय, आत्ता नाही आहे. आणि सांगितलंयस कलीनं, जिथं तुझं दुकान तिथं माझं दुकान आहे का नाही. दुकानापुढे दुकान असते की नाही. कलीचं आणि ब्रह्माचं शेजार दुकान असते. ती म्हणते माझ्याकडे, ती म्हणते. आणि कलीचं दुकान असं लय छान असते, किती पण वर राहा लक्ष तिकडेच जाणार. मग संत काय म्हणतात, अलक्ष्याच्या प्राप्तीसाठी लक्षच अलक्ष झालं पाहिजे. आपण ऐकत नाही आतापर्यंत. हे आयोजन का केलंय. आता हा परमार्थ अविनाश सर देवळातली गोष्ट आहे, पण तुम्ही बाहेर का आलाय, तुम्ही देवळात येत नाही म्हणून, है ना. म्हणून इतकं संतांनी दारात आणलं, रे घरात आणलं. वनातला परमार्थ जनात आणला, जनातला परमार्थ दारात आणला. खर्च करून सांगतायत ऐकणं. मी सांगतोय का असं झालं नाही. प्रेमाने बोला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दास गहू आणायचं म्हणून गेला. आमच्या शेतात गहू पिकत नाही, दास शेतकरीच आहे. घरी काय सांगितलं, महाराज जावा जरा आणि
एक 50 किलो गहू यावर्षी घेऊन या, उन्हाळा ह्याच दिवसामध्ये मला वाटतं, ह्याच दिवसामध्ये पुढे उन्हाळा वाळवून गहू पावडर लावून ठेवायचं म्हटलं. मला म्हटले काळ्या पसळीचं चांगलं गहू घेऊन या. खरं सांगितलं. मी बाहेर पडायला असं बाहेर पडलो खेडेगावात सांगतो, आणि गावाच्या बाहेर गाव संपताना एक जाधवाचा वाडा म्हणून आहे, जाधवाचा वाडा आहे. आणि तिथं वाड्यामध्ये जाताना मला असं दिसलं की काका साधारण 70 वर्षाचे असते, असे गहू सुकवत बसले होते, गहू सुकवत होते. आता मी म्हणलं आपण गहू घ्यायला गेलोय, हे काकाचं गहू चांगलं दिसते, विचारावं काकाने कसं आणलं, कुठनं आणलं, काय आणलं, आपण पण जर माहिती घ्यावी. नाही जाऊन आत गेलो है ना, गहू हातात घेऊन म्हटलं चांगलं दिसते. म्हटलं काका गहू कसं आणलं? म्हटले पोत्यातनं आणलं. प्रेमाने बोला. आज नाही आहे, मी तो किती वर्ष ससून सुरू आहे. आता मी बोलतो हे गावासाठी नवीन आहे का? मला नाही वाटत नवीन आहे का नाही. मग पुन्हा पुन्हा का सांगावं लागतंय? याचा अर्थ सत्संगजी आम्ही ठरवलेलंच आहे. प्रेमाने बोला. संतांचं ऐकायचं. म्हटले पोत्यात आणलं. आता म्हटलं काय करावं, म्हटलं ऐकायला झालं, वय लय झालं असं, जवळ गेलो. म्हटलं काका अहो गहू कुठल्या भावात आणलं असं मी विचारतोय. असं होय, म्हटलं थोरल्या भावानं आणलं. आता उघड आहे म्हण. आता म्हणलं कसं ऐकत नाहीत बघायचं प्रेमाने. कसं तुम्ही ऐकत नाही बघायचं. मग तिसरा प्रश्न विचारला म्हटलं काका मी विचारतोय गहू कुठल्या दरानं आणलं? कुठल्या दरानं? होय मागल्या दरानं आणलं. प्रेमाने बोला. आतापर्यंत असंच झालंय. वेदांत काळापासून ही स्थिती झाली आहे. तुम्ही ऐकून ऐकत नाही म्हणून पुन्हा पुन्हा संत सांगताय. पण जर ऐकलं नाही तर जीवनाचं कल्याण होणारच नाहीये. आओ वेदांत काळापासून सांगितलं, सगळ्या धर्मग्रंथांनी सांगितलं देव एक आहे. तुम्हाला ज्ञात आहे? तुम्ही स्वीकारला देव एक आहे? सांगा ना. देव एक आहे. वेदांतांनी सांगितलं, कुराणानं सांगितलं, बायबलनं सांगितलं, सगळ्या ग्रंथांनी. तुम्ही जे ग्रंथ वाचला आज तुमच्या देवाऱ्यात जो ग्रंथ आहे सकाळी उघडून बघा, त्यात सांगितले देव एक आहे. देव एक आहे म्हणून सांगितलं. एको देवा वेदांताने सांगितलं. अल्लाह एक आहे. कुराण सांगितलं. गॉड इज वन. बायबल सांगतंय एको देव. आपला तो देव एक करून द्या. सांप्रदायिक संत सांगतायत. मला सांगा स्वीकारला का तुम्ही देव? आहे ना सासंग. हाच संदेश मिशनला तुम्हाला द्यायला. हे मिशन हे व्यासपीठ काय आहे? तुमच्याकडे जे तत्वज्ञान तुम्ही आतापर्यंत संत महात्मांनी सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्ही ज्याचं पारायण करता, पठण करता, ते तत्वज्ञान सासंगचे त्याचं वास्तव स्वरूपाकडे नेण्यासाठी आलेलं आहे. वेगळं काय सांगण्याची गरज नाही आहे. आज मनुष्याला संतांनी काय केलं? वास्तवतेकडे नेण्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. असं नाही वेदाने वेगळं सांगितलं, पुन्हा गीतेनं वेगळं सांगितलं, पुन्हा बायबलनं वेगळं सांगितलं है ना, असं नाही आहे. पुन्हा कुराणानं वेगळं सांगितलं, ज्ञानेश्वरीने. सगळ्यांमध्ये एक साम्य आहे की सगळ्यांचा सिद्धांत एक आहे. सगळ्यांनी एकेश्वरवाद सांगितलेलं की देव एक आहे. प्रेमाने बोला. म्हणा की प्रेमाने बोला. धन्यंकार हे देवाचं नाव म्हणून वाटत नाही, जबरदस्तीने म्हणायचं. शिव्या दे म्हणायला लागते काय? नाम घे म्हणायला लागते. बरोबर आहे ना? नाम घे म्हणायला लागते. इंद्रियाला जबरदस्ती करायची. घे धन्यंकार म्हण म्हण म्हण. स्वयंपाकघरात माशी असते सर, माशी असते की नाही? जेवणावर बसते की नाही? पकवानं जेवण केलं लगेच बसते आहे का नाही? जेवणावर बसते असं करते आणि पुन्हा गटारी लावून बसते. प्रेमाने बोला. गटार जाऊन बसते की नाही? पुन्हा गटार उठते आणि पुन्हा पकवानाच्या जेवणावर बसते. तिला काय कळते? काय कळत आहे ना? काय कळत नाही. मग चुलीत जाऊन का बसत नाही? तिला माहित आहे तिथं गेलं की मोक्ष. तिला गेलं की तसं तुम्हाला माहित आहे. तुकारामाचं ऐकलं की तुकाराम होणार. ज्ञानेश्वरचं ऐकलं ज्ञानेश्वर नको रे बाबा. प्रेमाने बोला आहे का नाही? मग आपल्या आवडीचं काय खरं? पण तसं होत संतांनी केलं तसं करा म्हटलं नाही, सांगितलं तसं करा म्हटलं. संतांनी काय सांगितलंय? सांगितलं तसं करा असं म्हटलेलं आहे. तसं संतांनी सांगितलं की एको देव हा देव एक आहे. परंतु सासंगजी असा एक देव आहे, तो असा परमात्मा जगामध्ये सगळ्या धर्मग्रंथाचा सिद्धांत आहे की या ब्रह्मांडामध्ये विद्यानं विश्व निर्माण केलं. 4 खानी 4 वाणी 184 जीव योनी जाने निर्मिले लोक तिनी तया नाव देव. मग असा देव कोण आहे ज्याने 4 खानी 4 वाणी 184 जीव योनी अखंड ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड जयाच्या उदरी असा जो परमात्मा आहे. तुमचं एक ब्रह्मांड नाही, असे अनंत ब्रह्मांड आहेत ज्याच्या उदरामध्ये आहेत. ज्यानं 4 खानी 4 वाणी 184 जीव तयार केले. असा जगामध्ये सगळ्या धर्मग्रंथाचा एकच सिद्धांत आहे, देव एक आहे.
एक देव आहे आणि अशा एक देवाला मनुष्य जीवनामध्ये येऊन जाणता येतं. देवाकडे जर काय मागतो आपण, प्रपंचच मागतो. अरे प्रपंच साधन आहे, परमात्मा हे साध्य आहे. देवाकडे संसार मागायचा नाही, संसाराच्या माध्यमातून देव प्राप्त करायचा. संतांनी देव प्राप्त केला म्हणून त्यांची जीवन सो झाला, ते म्हणून ते मोक्षाला गेले, म्हणून ते अमरत्वाला गेले. म्हणजे असा एक परमात्मा आहे, त्याला मनुष्य जीवनामध्ये जाणता येतं, जाणून त्याची भक्ती करता येते. करावी जे मनुष्य जीवनाचं प्रयोजन आहे. मला सांगा, जाणतो का आपण असा परमात्मा? काय करायचं? कर्मकांड करायचं, पूजापाठ करायचं, पहिल्यापासून चालतं करायचं, मागं तसं पुढं. नाही सुख मिळणार, नाही समाधान मिळणार, नाही आनंद मिळणार, नाही परमात्म्याच्या प्राप्तीचा अनुभव घेता येणार, नाही परमानंद प्राप्त होणार. जोपर्यंत संत जे मार्गाने गेले त्याच नाना शास्त्र पडे नको, नाना दैवत पूजनम आत्मज्ञाना विन पार्था सर्व कर्म निरर्थक. संत म्हणतात की बाबा नाना शास्त्र पाठ करा, नाना देवतांची पूजा करा, पण जोपर्यंत सद्गुरु जीवनामध्ये येऊन तुम्ही एक जो परमात्मा आहे त्याला प्राप्त करत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाचा उद्धार होत नाही. मला सांगा, केलं का आपण? हाय नाही सत्संगजी. अहो, एक देव आहे याच्यावर आपला विश्वास नाही म्हणजे आपल्या धर्मग्रंथावर विश्वास नाही. तुम्ही अनेक देवदेवतांची पूजा, जर धर्मग्रंथ तुमचा सांगत असेल, तुम्ही कुठलाही ग्रंथ असेल, तुमचा कुराण, बायबल, दास सगळ्या ग्रंथाबद्दल बोलतोय, सगळ्या ग्रंथात सांगितले एक देव आहे, एक देव आहे, ग्रंथ सांगतोय, तो ग्रंथ वाचून तुम्ही अनेक देवताची भक्ती करत असाल तर ते ग्रंथ वाचणं नुसतं रठण आहे. तो तुमचा अनुभव नाही आहे. जर ग्रंथ सांगत असेल एक देव आहे खरा, माया अतिया पसारा, मग तुम्ही काय करतात? काय करतात? का तुम्ही जाणत नाही आहे. म्हणून संतान सांगरे बाबा, देव एक आहे, त्याला प्राप्त करणे मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि अशा एका देवाच्या प्राप्तीनं, एक देव आहे जाणल्यानंतर जगामध्ये सासंगची एक देव सगळ्यांनी जाणला तर निश्चित होईल आपण एका परमात्म्याची संतान आहोत, एका परमात्म्याची आपण संतान आहोत. आणि मग सासंगी आपण सगळे भाऊ आहोत. एका परमात्म्याची धर्म पंथ हे लेवल जरी असलं तर आत्मरूपाने तत्वरूपाने समस्त मानव मात्र एक आहे आणि आपल्या सर्वांना निर्माण करणारा बाप एक आहे. म्हणून अशा भावनेनं जगामध्ये मानवता, एकता, विश्वबंधुत्व स्थापित करणं हे मिशनचं उदात्त ध्येय आहे. मिशनचं ध्येय कळायला 10 वर्ष सत्संग करायला पाहिजे. स्वतःच तर उद्दिष्ट जाणून घ्या, स्वतः तर जाणून घ्या की काय आपण कोण आहे. भक्ती आणि भगवान हे जाणून करण्याची गोष्ट आहे. हा आग्रह संत महात्मांचा आज नाही, सनातन काळापासून आहे. सांगा, जाणतोय का? अहो, परमात्म्याशी आणखी संतांनी सांगितलं है ना, ब्रह्मा विष्णू हरिहर जयाचा निर्मिता तो शिथोर, तो जाणावा परमेश्वर नाना येतने. समर्थांनी आग्रह केला, ब्रह्मा विष्णू आणि हर जयाचा निर्मिता तो चिथोर, तो जाणावा परमेश्वर. विस्तार करत नाही, तुम्ही मराठीत जाणणारे लोक आहात. ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण करणारा परमात्मा जाणण्याचा आग्रह संत केलाय. तुम्ही जाणता का? हा नाही सासं. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आणखी संत सांगतात, शुद्ध स्वरूप निर्मळ, निष्कलंक निखळ, आकाश पाताळ सर्वांतर व्यापून असे. कसा परमात्मा आहे बघा, वेदाने सांगितलेलं. शुद्ध स्वरूप निर्मळ, निष्कलंक निखळ. शुद्ध आहे, स्वरूप निर्मळ आहे, तो निष्कलंक आहे, निखळ आहे. आणि कसा आहे? आकाश पाताळ सर्वांतर व्यापून असे. अरे आकाश आणि पाताळात देव नावाची शक्ती सगळीकडे व्याप्त आहे, सगळीकडे व्याप्त आहे. हे संत जर सांगतायत, मग संत काय म्हणतात? असं जाणतोय आपण? नाही जाणत. प्रेमाने बोला. म्हणून अनेक देवदेवताची आपण भक्ती करतो, अनेक देवता. अरे अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या संत तुकाराम महाराज म्हणले, मी एका पांडुरंगा वाचून एक पांडुरंगाशिवाय अनेक देवताचं नाव जरी घेतलं तर म्हणले महाराज जिभेचं खंडन होते. मला सांगा, रोज किती देवाचं नाव घेते तुम्ही? परमार्थ करतोय असं वाटेल, हाताला काय लागणार नाही, बिनपगारी नोकरी. जोपर्यंत तुम्ही परमात्म्या न जाणता कोटीवरी साधने केली बरोबरी तरी मोक्षाच अधिकारी होणार नाही आहे. म्हणून परमात्मा जाण्याचा आग्रह. या ठिकाणी मिशनचं उद्दिष्ट काय? तुमचंच तुम्हाला सांगायचं आहे. फक्त जाणून द्यायचं काम मिशन करणार आहे. मिशन काय करणार आहे? ज्या देवाबद्दल तुम्ही बोलता, ज्या देवाची तुम्ही भक्ती करतात, ग्रंथात ज्या देवाचं प्रतिपादन आहे, ज्याचं पठण करता, ज्याचं पारायण करता ना, तो देव जाणा असा जर संतांनी केला, मिशन पण करते आणि नुसतं जाणा म्हणून सांगणार नाही, त्याची जाणीव करून देणार. म्हणजे देवाची ओळख हा मिशनचा प्रमुख सिद्धांत आहे. तुम्हाला इथं परमात्म्याची ओळख होणार. ओळखीला हरी धन्य तो संसारी. हरीला ओळखलं तो जीवनामध्ये धन्य. नुसता भक्ती करणार नाही आहे. आणि मी तुम्हाला सांग का, न जाणता कोटीवरी साधने केली बरोबरी. त्याच्याही पुढे सांगतो, ध्यान धारणा मुद्रा आसन. बघा यातलं एक तरी करताय. ध्यान धारणा मुद्रा आसन भाव भक्ती आणि भजन सकळी फोल जो ब्रह्मज्ञान प्राप्त नाही.
ध्यान करा, धारणा करा, मुद्रा करा, भाव धरा, भक्ती करा, भजन करा, पण जोपर्यंत तुम्ही परमात्म्याचं ब्रह्मज्ञान सद्गुरूकडून प्राप्त होत नाही, तुम्ही हे करता ते सगळं व्यर्थ आहे. याचा अर्थ सद्गुरूकडून परमात्म्याला न जाणता आपण केलेली कोणतीही भक्ती असू दे, कोणतीही भक्ती असू दे, संत सांगतायत ती व्यर्थ आहे, फोल आहे. म्हणून इतका परमार्थ जगात पिकलाय तरी सुद्धा भावात वाद आहे, जावात वाद आहे, गावात वाद आहे, देशात वाद आहे, वाद विवाद आणि अथंग वाद आहे. कशामुळे? इतका परमार्थ असताना इतकी भक्तीचं इतकं पीक आलंय, इतकं पीक आलंय भक्तीचं. महाराज किती संप्रदाय आहेत, किती बैठकी सुरू आहेत, किती पारायण सुरू आहे, सांगा की मला. कितीतरी जगात परमार्थ सुरू आहे, नमाज सुरू आहे, प्रार्थना सुरू आहे, तरी धर्मात वाद, जाती जातीत वाद, माणसा वांसात वाद. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? शंका वर्म सगळ्यांचं चुकलेलं आहे. जोपर्यंत देव कळत नाही अविनाश सर, तोपर्यंत धर्म कळत नाही. धर्म कळत नाही. स्वामी विवेकानंद म्हणले, हिरव्या पिवळ्या निळ्या रंगाचं नाव धर्म नाही, आत्मानुभूती हा खरा धर्म. आत्मानुभूती सद्गुरूकडून मिळणारा आत्मज्ञान हा मनुष्याचा धर्म आहे. अहो, धर्म या निळ्या भगव्या वस्त्राचं नाव नाही म्हणले स्वामी विवेकानंद. धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य आहे. तुम्ही रंगात अडकलाय, तुम्ही रंगात अडकलाय. अरे, धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य आहे. कर्तव्य काय? आत्मानुभूती, मी आत्मा हे जाणणं सद्गुरूकडून, हे कर्तव्य आहे. हा मनुष्याचा धर्म आहे. हा धर्म कळत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म नावाची अपूची गोळी खाल्लेली आहे. पण धर्मात वाद. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. बघा ना, दया धर्माचं मूळ आहे. मग दया धर्माचं मूळ आहे. आज जगात कुठल्या धर्मात मूळ आहे दया आहे सांगा? प्रत्येक धर्म प्रत्येक धर्माच्या माणसाच्या जीवावर उठला. हे धर्म आहे का? धर्म तर दया सांगतो. धर्माचं मूळ दया आहे दया. हिंदूंना मुस्लिमाबद्दल, मुस्लिमांना हिंदूबद्दल दया आहे, ख्रिश्चनांना मुस्लिमाबद्दल दया आहे. याचा अर्थ काय? आम्ही धर्माचं आचरण करत नाही, धर्म नावाची अप्पूची गोळी खाल्ल्या असं कोण जालिंदर महाराज म्हणत नाही, स्वामी विवेकानंद म्हणत नाही. माझ्या शर्टाला धरचेला प्रेमाने बोला. मग विचार करा, अप्पूची गोळी खाल्ल्या का वास्तव तुम्ही धार्मिक आहात? तो हिंदू आहे ज्याला ब्रह्मज्ञान आहे, तो मुस्लिम आहे ज्याला आत्मज्ञान आहे, तो ख्रिश्चन आहे ज्याला आत्मज्ञान आहे. बाकी सगळ्यांनी अपूची गोळी खाल्ली. अच्छा, स्वामी विवेकानंदांच्या वचनाचा अर्थ होतो. म्हणून देव जाणणं गरजेचं आहे. जो देव कळत नाही तोपर्यंत धर्म कळत नाही, धर्म कळत नाही तोपर्यंत भक्ती होत नाही. अहो, धर्माचं प्रयोजन पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून मनुष्याला देवत्वाकडे नेणे. धर्म आंधळा बनवत नाही, धर्म डोळस बनवतो. आम्ही धर्मांध झालोय. धर्माने आम्हाला डोळस बनवलं नाही, कारण आम्हाला धर्म कळाला नाही. धर्म का कळाला नाही? देव कळाला नाही. देव का कळाला नाही? ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञान का नाही? ब्रह्मज्ञान देणारा सद्गुरू नाही, जो आज आलाय. प्रेमाने बोला. एक तर त्याचा ऐका, नाही तर माझा ऐका. कशात कल्याण होते ती ऐका. प्रेमाने बोला. आहे ना, जाणा ना. बघा, तुम्ही धनवान असा, गुणवान असा, बलवान असा, ताकदवान असा, शक्तिमान असा, एक सांगतो तुम्हाला, जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त नाही तोवर तुमच्या जीवनाचं कल्याण. किती भक्ती करा, पूजा करा, पाठ करा, यात्रा करा, जत्रा करा, जोपर्यंत ब्रह्मज्ञान आहे. पुन्हा ते वचन सांगतो, डबल सांगायचं नसते, पुन्हा सांगतो. ध्यान, धारा, मुद्रा, आसन, भाव, सगळं व्यर्थ आहे जोपर्यंत तुम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त करत नाही. धनवान असा, गुणवान असा, बलवान असा, ताकदवान असा, श्रीमंत असा, बुद्धिमान असा, जोपर्यंत ब्रह्मज्ञान आहे तुमच्या जन्माचं कल्याण होणार. उन्हाळ्याच्या दिवसात एक लग्न, पक्वानाचं जेवण होतं. असू दे, ते पण मोक्षाला जाणार आहे. ती एक वेळ जाईल, पण आमचं काय सांगता येत नाही. का ती दुसऱ्याच ऐकत नाही? काय म्हणताय तुम्ही? कुठं आणतो आपण? कुठं आहे लक्ष तुमचं? लग्नामध्ये बसतो आणि एकानं असं जेवलं सर, असं जेवलं 72. खेडेगावात जेवायला काय की नाही, गळ्याबरोबर जेवलं. कशाबरोबर? आणि मग सत्संग त्याचा परिणाम व्हायचा तो झाला, मांडवातच लोळायला लागला. सगळे जाऊन अरे काय झालं, अरे काय झालं, अरे काय झालं, काय झालं ओळखलंय. कारण अगोदर काय केलं होता करतो तो बघितलं होतं सगळे. अरे म्हणले याच्या पोटात दुखतोय, उचलला, शेजार हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरने सांगितलं आत घ्या, आत घ्या. सगळे पेशंट बाजूला गेले, त्याला स्ट्रेचरवरून आत घेतला, ओपीडीमध्ये घेतला. डॉक्टरने तपासले, म्हणले काय झालं, जरा जास्त जेवलेलं. ठीक आहे म्हणलं डॉक्टर, सगळ्याला बाहेर काढलं, तुम्ही थांबा म्हटलं. मी आहे 2 मिनिटात त्याला बरा करतो. डॉक्टरचं गोळं जवळच्या गोळ्या असतात ना, एक गोळी डॉक्टरने काढली, त्याच्या पुढे धरली, म्हणजे एवढी गोळी खा, उगाच ओरडा करू नको, जरा सोस म्हटला, एवढी गोळी खा. तो पेशंट डॉक्टर
गोळी दिली, गोळी घेऊन खायला पाहिजे का नाही? डॉक्टर पाणी एक हातात वाटीत पाणी धरले, एक हातात गोळी दिली, एवढी गोळी खा म्हटलं. ते डॉक्टरकडे बघते, गोळीकडे बघते, डॉक्टरकडे बघते, गोळीकडे बघते. आता डॉक्टर दुसऱ्याला बघतात, खा ना गोळी. ऐक ऐक काय करतेस? पुन्हा ते डॉक्टर बघते, गोळीकडे बघते, नाही काय करते. डॉक्टरकडे बघते, गोळीकडे बघते आणि पुन्हा ऐक करते. डॉक्टर रागाला आले, दोनदा सांगून ऐकलं नाही. अरे म्हणले गोळी खातोस काय, बाहेर घ्या. ओ डॉक्टर, गोळी खातोस का बाहेर घ्या म्हणजे तुम्हाला काय कळते का म्हटलं. अरे म्हणले दुखतं हे जण मला म्हणते कळते का? म्हणलं मला काय कळते का म्हणजे? डॉक्टर विचारतात. अहो म्हणते डॉक्टर, एवढी तुमची गोळी खायला जागा असते तर अनेक जिलबीचकडे खाल्लं नसतं. डॉक्टर म्हणले अजून पण खाऊ शकतोस, पण जे खाल्लंच त्याला उतार पडते ना, उतार पडते ना. तसं तुम्ही धनवान असा, गुणवान असा, बलवान असा, आत्मज्ञानाची गोळी खात नाही तो पण खाल्लेला हजम होत नाही. तुम्ही केलेलं सार्थक होत नाही. किती श्रीमंत प्रपंच करा, घर गाडी बंगला काय पण असू दे, भातरून तुमचा माळच देत नाही. काय होणार? तुम्हाला निवडच ठेवायला लागणार, वासनाचं म्हणणार. म्हणून संतांनी सांगितले याच जन्मी तरी साधी नारायण नाही तरी हीन पशून ही नाही. याच जन्मामध्ये नारायणाला जाण, सद्गुरु कृपेने जाण. म्हणून सर्वांचे संदेश हा परमात्म्याला जाणा हा मिशन संदेश लहानपणापासून मोठ्यापर्यंत आहे. कारण हे आध्यात्मिक तत्वज्ञान पूजापाठ कर्मकांडापुरतं सीमित नाही आहे. दास पुन्हा सांगतो, जीवनात आध्यात्मिक तत्वज्ञान हे मानवी जीवनाचं व्यवस्थापन आहे. या वाक्याला अंडरलाईन करा. तुम्ही नारळ फोडणे, नैवेद्य फोडणे याच्या पुरतं सीमित झालाय. आपली भक्ती कशी आहे माहिती आहे का? देवाला काहीतरी द्यासन, देवाकडून काहीतरी संसार सुखाचा व्हावा, अडचणीने दुखणं कुपणं येऊ नये म्हणून वर्षात एकदा देवाला जायचं, लिंब नेसायचं, नारळ फोडायचं, झालं वेगळं. यात्रा का करायची? काहीतरी त्रास होईल म्हणून. अहो ज्या आईनं मुलाला जन्म दिला ती मुलाला त्रास देईल का? देव तुम्हाला काही त्रास देत नाही. तुम्ही गेला आला काही फरक पडत. तू भक्ती कर, नाही कर, केलास तर जीवनाचा आनंद मिळेल, नाहीतर नरकात जाशील. पण आपण देवाचं भक्ती कसं काहीतरी द्यायचं, काहीतरी घ्यायचं आणि मग जायचं मंदिरामध्ये देवापुढे शरापेंट का टाकायचं, 5-50,000 बक्षीस काय तर दान द्यायचं, नाव लावून घ्यायचं आणि देवाकडून प्रसिद्धी मागायची. मग मला सांगा, देवाला काहीतरी देतो आणि देवाकडे काहीतरी मागतो, तू भिकारी. बाहेर बसतो तो भिकारी आणि आतला श्रीमंत भिकारी. प्रेमाने बोलो, देवळाच्या बाहेर भिकारी, आपल्याकडे मागतोय तो भिकारी आणि देवाकडे मागतोय तो पण भिकारी. जो मागतोय तो भिकारी. पण तो संतांनी काय सांगितलं, देव हे प्राप्तीचं उद्दिष्ट आहे. मग त्याच्यासाठी मगाशी आपण आलो होतो, हे जाणण्याची आवश्यकता आहे. म्हणून परमात्म्याला जाणण्याचा हे संत महात्मा आजपर्यंत जे जे संत महात्मा पीर तुम्ही सगळे संत गणा ज्यांची भक्ती करताय, ज्यांनी ग्रंथ शब्दबद्ध केले, त्या प्रत्येकाने मनुष्य जीवनामध्ये अशा सद्गुरूला शरण जाऊन परमज्ञान प्राप्त करून मगच भक्ती केलेली आहे. परमात्म्याला जाणूनच भक्ती केलेली आहे. एक सांगतो, प्रपंच अथवा परमार्थ न जाणताची व्यर्थ. समर्थ म्हणले परपंच असो परमार्थ असो न जाणता व्यर्थ आहे. म्हणजे संसारात जे ज्ञान आहे तिथं न जाणता संसार करणं व्यर्थ आहे. परमात्म्याला न जाणता केलेला भक्ती सुद्धा व्यर्थ आहे. हे कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. देवाला जाणून तुम्ही भक्ती करत नसाल तर तुमचा परमार्थ व्यर्थ आहे. इकडे संसारामध्ये जाणल्याशिवाय व्यर्थ आहे. आपण घर बांधतो, प्लॉट आपला असतो, पैसे आपले असतात, मटेरियल आपण घेतो, इंजिनियरला बोलतो काय, इंजिनियर हा घराचा जाणकार असतो, आहे ना, घराचा जाणकार असतो. इंजिनियर शिवाय घर बांधत नाही का? घराचा मटेरियल आपल्याकडे आहे, पण इंजिनियर हा जाणकार आहे. कोर्टामध्ये आपली केस झाली, गुन्हा झाला, वकिलाला 5-5, 10,000, लाख रुपये देतो. गुन्हा आपण करतो किंवा न्याय आपण मागायला जातो. 7 असलो तर पण वकील द्यावा लागतो ना केस चालवायला, कारण कायद्याचं ज्ञान त्याला आहे. कायद्याचं ज्ञान वकिलाला आहे ना. आपल्याला ज्ञान आहे का? ज्ञान नाही. कारण कायद्याचं ज्ञान म्हणजे कायदा जाणतो वकील, जाणतो म्हणून तो केस चालवतो. तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे गोळी घेतो, कारण डॉक्टर हा आजाराचा शरीराचा ज्ञानी आहे. तसं संत देवाचे ज्ञानी होते. मग संघाची मला सांगा, आजारी पडलं तर डॉक्टरची गरज आहेच ना. डॉक्टर हा वैद्यकीय शास्त्र जाणणार आहे. घर बांधताना स्थापत्य म्हणजे इंजिनियरची गरज आहे ना. आमच्या एका पाहुण्यानं घर बांधलं सातारमध्ये. सत्संगला गेलो, म्हणजे चला महाराज घर बांधले दाखवतो. घराकडे गेलो, म्हणले बघा महाराज, हे बघा घर बांधलं दाखवलं. बघा म्हणलं महाराज, पेन्शनचे पैसे आले होते, पैसे आपलेच, जागा आपलाच. म्हटलं कुठला घर बघितल्यानंतर मी विचारलं कुठला इंजिनियर होता. घर बघितल्यानंतर म्हणलं कुठला इंजिनियर होता. कशाला म्हणला महाराज इंजिनियर, पैसे आपलं, पलाट आपला, इंजिनियरच काय म्हणलं त्याला पैसे द्यायचं. घर बघितलं महाराज, कोडवाडा बांधला होता. प्रेमाने बोला, कोडवाडा बांधला होता. बांधल्याच ओळखलं, पण म्हणला पैसे आपले. मी ओळखलेला इंजिनियर.
म्हणजे सासंगाची इंजिनियर नसेल तर घर अस्ताव्यस्त आहे, सद्गुरू नसेल तर जीवन अस्ताव्यस्त आहे. त्याला कुठलीही शिस्त असू शकत नाही. मग व्यवहारिक जीवनामध्ये कोणती गोष्ट जाणल्याशिवाय प्राप्त होत नाही आणि परमार्थामध्ये देव जाणल्याशिवाय भक्ती होत नाही. देव जाणल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. अहो, आमची मुलगी ओपवर झाल्यानंतर आई म्हणत होती भाकरी शिक, भाकरी शिक. देवाला जाणणं किती गरजेचं आहे आम्ही उगीच ओरडून सांगत नाही. वेदांत काळापासून हाच आग्रह केला. एकही संत असे झाले नाहीत ज्यांनी परमात्म्याला सद्गुरूकडून जाणलं नाही. आणि मग भाकरी कर, भाकरी शिक. ती म्हणली काय भाकरी शिकायची? ही एम.ए. झाली, एम.एड झाली. म्हणजे आई भाकरी काय शिकायची? पीठ पाणी चूल झाली मी झालं. असं तिला वाटलं. अगदी लग्न ठरलं म्हटले आता तरी भाकरी. लईच आईचा आग्रह झाला. प्रसन्न होऊन आईच्या प्रेमापोटीनं रागानं भाकरी करायला बसली. त्यात काय अवघड आहे म्हणजे चल तुला दाखवते भाकरी. मी एम.ए. झाले म्हणले काय तर आहे का. आणि आई तिसरी शिकली, 10वी शिकली, ही एम.ए. बीएड झाली. म्हणजे भाकरीच काय अवघड आहे, किती जवळ बघत्या. मी बघते ना, ही ना लहानपणापासून बघितली आई भाकरी कशी करते आहे ना. तसं लोक कसा परमार्थ करतात तसा तुम्ही करताय, पण तिची गती काय पडवत्या. म्हणजे भाकरी काय अवघड आहे. घसली, परात घेतली. आमच्याकडे परात असते, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही मला, है ना. पात्र असतं ते. परात घेतली म्हणजे किती करू, म्हणजे 5 भाकरी कर. तिनं अंदाज पीठ घेतलं, अंदाजी पाणी ओतलं. पीठ अंदाजे घेतलं पण पिठात पाणी एवढं ओतलं सर, पीठ पळायला लागलं परत. तिला काय कळलं. अगं म्हणलं आई 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 हे काय काय नाही. म्हणजे आता तू बस पाहिजे. महाराज, साधी भाकरी करायला अक्कल लागते. तुम्ही भक्ती पिन भक्ती जाणता कसं, अक्कलच कसं करताय. अक्कल म्हणजे ज्ञान. अक्कल वेगळा शब्द घेऊ नका. अक्कल याचा अर्थ ज्ञान. मग साधी भाकरी करायला ज्ञान लागते, तुम्ही भक्ती ज्ञानाशिवाय कसं करताय. मला काही कोडं सुटलं नाही. हा साधी गोष्ट. गव्हाला पाणी पाजवत होते वडील शेताला. आई म्हटली जालंधरी भाकरी घेऊन. पूर्वी कसं फडक्यात भाकरी घेऊन बांधून जाईल, उसळ भाकरी असं बांधून घेऊन गेलो. वडील असं 1.5 एकर गहू केला होता, पाणी पाजवत होते, वाफ्यानं पाणी पाजवत होते. वापा धरला होता, विहिरीचं पाणी चालू केलं होतं. तात्या म्हटलं या जेवण घेऊन आलं, जेवा. म्हणले ये तुला शिकवतो, 2 दार धर तोवर मी जेवतो. म्हटलं काय दार धरायचं काय काय, इकडची माती काढायची इकडे लावायची, पाटातनं पाणी येत असतं, त्यात काय अवघड आहे. पाचतो तात्या या म्हटलं. अरे नाही म्हटले, एक तर दार लाव तुला शिकवतो, एक दार लावून शिकवतो, मग तू कधी लावलेलं नाही. अहो म्हटलं त्यात काय अवघड आहे, इकडची माती काढायची इकडे लावायची. मी ऐकत नाही, ओळखलं त्यांनी ओळखलं, ह्याला करूनच बघू. ते आले जेवायला. म्हणजे जा, ते एक दार लावलंय तेवढं भरलं की पुढं सोड. पाट भरोस तर मी गहू बसलो, गव्हाचा वापा भरला आहे ना सर, भरला. आता इकडची माती काढून इकडे लावायची. अशी माती काढली, इकडे लावली, इकडं काढली आणि इकडे लावली, तशीच वाट गेली. दोन्हीकडं मोकळं, दोन्हीकडं पाणी पळायला लागलं. मी म्हणतो तात्या तात्या. तात्यानं ओळखलं काय झालंय. म्हणजे काय झालं. अहो म्हटलं दार होऊन गेलं. म्हणले पडा. दार मोडायला ज्ञान लागते महाराज. तुम्ही भक्ती विज्ञानाची कशी काय करता. करचीला हो पण पाणीकडे कुठंच जाणार नाही, दोन्हीकडे जाणार. करचीला हो पण पिठात पाणी एवढं होईल की भाकरीच होईल. करचीला हो पण देवाचा तुमचा संबंधच असणार. आनंद मिळणार नाही, सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. काहीतरी देवाचं करतो एवढं बरं. बरं ह्याचा नाही गुण आला त्याचा, त्याचा नाही गुण आला त्याचा. अरे 33 कोटी फिर स्थिर होणार नाही. देवाला जाणलंच पाहिजे. जाणल्याशिवाय पर्याय हाय नाही. म्हणून या आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अनन्य भावे भजावे, अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तम. आधी देवाला जाणा, जाणून त्याची भक्ती करा असं आग्रहाने सांगतात. तर अजूनही तुम्ही जाणलं नसेल तर जाणा आणि लक्ष द्या. उगाच असं म्हणू नका पुढल्या दारानं आणलं, भावानं आणलं है ना. सासंगाची लक्ष देऊन श्रवण करा. आणि इथं अनेक वर्ष संदेश देत आहेत. आजचा नाही आहे, हे ज्ञान सत्य आहे, पण का तुमच्यापर्यंत पोचलं नाही तुम्ही अनेक करताय. हलक्या अंगाने घेऊ नका. अलौकिक तत्वज्ञान आहे. व्यासपीठ एवढा हे मिशन आता मला वर्णन पण करता येईल, प्रेमाने बोला. हा गुरु फक्त ब्रह्मज्ञान. मी मिशनचं तुम्हाला काही सांगितलं नाही. तुमच्याच दुकानातला माल आहे तो शोधून घ्या. मी काय सांगितलं की मिशनचं आहे ना. अहो तुमचं तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला कळलं आणि आमचं काव काढायचं. उन्हाळ्या दिवसात खुरप मागे गेलो काकांच्याकडे. चौसोपी वाडा होता. खाटावर बसलेत काका. म्हटलं काका बायका 10 आहेत भांगडायला, मला एक खुरपं आणायला सांगितले, खुरपं द्या. महाराज खुरपं पाहिजे म्हणले. ठीक आहे. काका त्या बाजल्यावर उठले, बाजल्यावर आत गेले. काका आत जाताना मी बघितलं की बाजल्याच्या खालीच खुरपं होतं आणि बाजल्यावर काका बसले. खुरपं देतो म्हणून आत गेलेत. मला संशय आला. म्हणले यांना खुरपं द्यायचं
आता इथलं खुरपं त्याला माहीत असणार, वर बसणाऱ्याला खालचं खुरपं माहीत पाहिजे का नाही? पण तो माणूस देतो म्हणून आज जातो म्हणजे म्हणून यानं खुरपं द्याच नाही. मी जाणार होतो पण बघ्या तर म्हटलं खरं काय आहे. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं, काका कुठं बाहेर? मी हाक म्हणले, म्हणून काका म्हटलं का आलो म्हटलं महाराज. काय गड्या खुरपं काय घाबं ना म्हणलं द्यायचं तर आहे का तुम्हाला? हो महाराज असं काय करता, तुम्हाला नाही द्यायचं कोणाला द्यायचं? अहो महाराजाला खुरपं नाही दिलं तर देव खडू करेल की. म्हणजे यांना मला खुरपं द्यायचं आहे. नक्की झालं, नक्की झालं. म्हटलं तात्या काय तुम्ही बसला होता त्या बाजल्याच्या खाली खुरपं? अरे हितच आहे होय. तसं तुम्ही ज्ञान घेतल्या म्हणा. अरे हितच आहे होय. तुझं आहे तुझं पाशी परी तुझा का रे दाटून होता वेडे देव आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला कळलं अरेच्छा माहित आहो खुरपं तुमच्या बसलाय तिथंच आहे. तुमची वस्तू काही ढुंडत काही. अरे वस्तू कुठं शोधताय कुठं? तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. किती पण काय पण करा, किती पण परमार्थ करा, पण जोपर्यंत असा सद्गुरू जीवनात येत नाही तोपर्यंत तुमचं खुरपं तुम्हाला सापडत नाही. प्रेमाने बोला. तुमची वस्तू तुम्हाला भेटत नाही. त्यासाठी सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करावं लागेल. त्याला दुसरा काहीही मार्ग हाय नाही. म्हणून या एवढंच सांगेन जाता जाता हे मिशन सत्य ज्ञान घेऊन तुमच्यापर्यंत आलेलं आहे. जाणून घ्या देव काय आहे, जाणा मी कोण आहे. अहो भक्त भक्ती भगवान एक गोष्ट जाणून नाही, भक्त पण जाणायचं आहे. कारण मी देह आहे हे अज्ञान आहे आणि मी देहातला हे ज्ञान आहे. तुम्ही देह नाही, तुम्ही आत्मा आहे. किती लोकांना माहित आहे? आता मी सांगितलं म्हणून मंचला माराय कराय. अरे पण आज नाही 1000 वर्ष झालं सांगताय आहे ना. मी देह नाही मी आत्मा आहे असं कधी म्हणू शकता? आत्मज्ञान देणारा सद्गुरू जीवनामध्ये. देव एक आहे आणि तो सगळीकडे व्याप्त आहे हे कधी सांगू शकाल? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू. मी तुम्हाला सांगा देव एक आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. आणि देव विशिष्ट ठिकाणे मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वार हे देवाविषयीचं अज्ञान आहे. देव आहे जवळी आम्हा अंतर्व आहे. हा जर संतांचा अनुभव असेल तर तुमचा काय सांगा ना. मी सांगतोय ना यासाठी तुम्ही ब्रह्मज्ञान घ्यायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. ऐकलं सोडून असं नाहीये. तुम्ही हे ब्रह्मज्ञान प्राप्तच करायचं आहे. या गावामध्ये सत्संग ना जा बघा असं नका समजू 4 आठात ती काय शाने आहेत का. पण लक्षात ठेवा त्याला तुम्ही शाने आहेत काय म्हणताय ना ते शाने ठरणार. त्यांचा जीवनाचा उद्धार होणार. मी खात्रीने सांगतो का मला माहित आहे त्यांचा ब्रँड कुठला आहे. ब्रँडवर ठरतं ना ही गाडी टिकणार माहित आहे होंडाची आहे ना. ही गाडी महाराज ओके गाडी आहे का माहित आहे ना टोयोटाची आहे. त्याला माहित आहे जे 4 8 बसतात त्यांचं काय ऐकायचं म्हणता ना. पण लक्षात ठेवा त्यांच्याकडे ब्रँडेड ज्ञान आहे. त्यांच्याकडे सत्य ज्ञान आहे. मग एवढा आवाज मोठा का करू सांगतो मी? सत्य म्हणून सांगतोय. पैसे न घेता बोलतोय म्हणजे याचा अर्थ काय? हा आवाज माझ्या ओठातला नाही महाराज पोटातला आहे. 20 वर्ष 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे सांगतो. आई जरा मांडी घालून बस. काय झालं गुडघं तर मी उघडतो. अगं आई मांडी घालून बस. प्रेमाने बोला. पण अलौकिक तत्वज्ञान ब्रह्मभोजन कसं असतं मला हे हलक्यावरी पुन्हा सांगतो. हलक्यावरी ऐकू नका. ऐका न ऐका निर्वाणीचं सांगून जातो. काय झालंय ग्रामस्थांना भाविक भक्तांना माझी विनंती आहे, चरणावरती विनंती आहे. मी उपदेश करायला आलो नाही आहे, विनंती करायला आलोय. उपदेशाचा मला अधिकार सद्गुरूला आहे. मी फक्त एवढंच सांगतो, माझा अनुभव सांगायला आलोय. 40 वर्षापूर्वी भिकाजी आमच्या इथे आहेत, त्याने बऱ्याच वेळा ऐकले. मुख्य आहेत महात्मा आजरेचे. आमच्या घरी 40 वर्षापूर्वी दुधाचा धंदा होता आणि रोज 40 लिटर दूध 5 मिनिटं राहिले 40 मिनिटं दुधाचं मिनिटावर गेलो. 40 लिटर दूध गोळा करायचं आणि सांगली नेऊन घालायचं. आमचं चुलत भाऊ धंदा करतो. त्याचं लग्न झालं. एक दिवस म्हटला जालिंदर, मी 9वीला शाळेला होतो 10वीला शाळेला होतो. म्हटलं जालंदर एक काम कर. म्हटलं काय? मी उद्या सासरवाडीला जाणार आहे. हे काय बंद करता येत नाही आहे की नाही. परवा दिवशी सासरवाडीला जाणार आहे. उद्या तुला दूध गोळा करायचं शिकवतो, दूध कसं घालायला शिकवतो. 1-2 दिवस दूध घालून ये सांगलीला. म्हटलं ठीक आहे. गावापासून 8 किलोमीटर शहर होतं. माझं नाव रुसवाडी गाव आहे ना. आणि त्यावेळेला कसं होतं पॉलिपॅक नव्हतं, पिशवीतलं दूध नाही आहे. त्यावेळेला मापानं दूध घालत होते आहे ना. आणि मग सासंगी म्हणलं ठीक आहे. बिचारा आता सासरवाडीला निघाला. याला कधी सुट्टी मिळत नाही. गवळी मुल्या सुट्टी मेल्या सुट्टी. आणि मग म्हटलं ठीक आहे. मला दया आली. मी शाळेला 2 दिवस दांडी मारली आणि दूध पहिल्या दिवशी गोळा करायला गेलो. मग ती पद्धत कशी होते बघा का, काही म्हैशीचं दूध काढून घ्यावं लागत होतं.
त्यानं सांगितलं होतं उद्या माझा भाऊ येईल, कोणी दूध म्हणजे काढायला लावू नका, काढून द्या. आणि मग उभा राहून दूध काढून घ्यायचं. बहिणी माताजी स्त्रिया दूध काढून द्यायचं, उभा राहून काढून घ्यायचं दूध. का? पाणी घालून नये म्हणून. त्यानं म्हणायचं भांडं असं निथळा मग दूध काढा असं म्हणायचं. शुद्ध दूध घ्यायचं 12 फॅट. तेव्हा 12 फॅट, आता फॅट नाही. आता 12 नाही, 6 पण लागत नाही फॅटला. कारण माणसानं ओळखलं मालकातच फॅट नाही, आपल्यात कशाला पाहिजे. त्यामुळे फॅट पण घसारले. त्यावेळेला 12 फॅटचं दूध असायचं. आम्ही नसतं 12 फॅट. तुम्ही खाल्लं पण नसेल, आम्ही खाल्लंय म्हणून दिसतंय की नाही. कोण म्हणते याला 62 वर्षाचा आहे? किती वर्ष वय सांगा? उगाच काळं केले म्हणून तरुण नाही, म्हातारच आहे. मग असं उभारून काढून द्यायचं आणि बघायचं कोणी कालवू नये. का शुद्ध काढून घ्यायचं? का पाणी घालून द्यायचं नाही? पुन्हा आपल्याला घालता यावं म्हणून. पुन्हा घालता हे मला नंतर कळलं, त्यावेळेला कळलं नाही. मी पण असं म्हणतो एवढं लक्ष ठेवून का करायचं? म्हणजे ठीक आहे, शुद्ध दूध फुडल्याला मिळावं म्हणून चाललं असं. आणि मग सासून दूध गोळा केलं, असं एकत्र केलं. दुसऱ्या दिवशी आपण गोळा केलं, पहिल्या दिवशी शिकवलं. आणि मग त्यानं मला सांगितलं हे कसं घालायचं. 40 लिटरच्या 4 घागरी होत्या आणि एक 5 लिटरची किटली होती आणि एक 5वी 15 लिटरची घागर होती. त्यात पाणी भरलं होतं भावानं. म्हटलं हे बघ, हे 4 कळशा दुधाच्या, एक पाण्याची, एक 5 लिटरची रिकामी किटली. म्हटलं ही पाण्याची किटली कशाला? मला वाटलं घालून झाल्यावर घागरी धुवायची असते, तिथं धुवून आणायची म्हणून पाणी किटली. हा नाही म्हटलं, हे बघ ही 5 लिटरची किटली आहे, ह्यात 3 लिटर हे दूध घालायचं 12 फॅटचं आणि 2 लिटर त्या कळशीतलं पाणी घालायचं आहे ना. आणि मग ते दूध मी डोकं धरलं. दादा मला काय जमणार नाही. म्हटलं का? अरे म्हटलं मी 1 दिवस जाणारा माणूस, घावलं म्हणजे फुकट मार खायचं, मला कोण सोडवायचं? पाण्यात दूध घातल्यावर मला कोण सोडवणार? मला काय जमणार नाही म्हटलं. तो म्हटला मूर्ख आहेस. मूर्ख आहेस म्हणजे? आता मी हाय तसं दूध घालतो म्हटलं त्याला 1 दिवस, काय बिघडते? तो मला मूर्ख म्हटला. म्हटलं 12 फॅटचं दूध जसं काढलंय तसं नेऊन घालणारा मूर्ख आणि पाणी घालून मिसळणारा शाना कसा? मला पण कळलं नाही. पण थोरल्या भावाला विचारायचं कसं? कसा विचारणार? तो मला मूर्ख म्हणतोय, मी हाय तसं दूध नेऊन घालतो म्हणताना, आणि हो पाण्यात घालतो हे शाना. मला काय पुढं सुटलं? त्यावेळेला सुटलं नाही, पुढं सुटलं. मग म्हटलं धावा जाणार, त्या नाही घालत होता. म्हटलं ठीक आहे, शान आहेस म्हटला, घाल जायचे 2 दिवस खाऊ द्यात म्हणजे. ठीक आहे म्हटलं. मग शुद्ध 12 फॅटचं 5 कळशा दूध घेऊन गेलो महाराज. 4थं 5वं गिरायक असेल बघा. एक शीख दिल्ला म्हणून होते, ते पूर्वी नगरसेवक होते, त्याचे भाऊ ते करत. आता शीख माणसं किती मोठी असतात, ते पण असा 7 फुटी असा 5 लिटरचं पातेले घेऊन आला. म्हणलं असा आला. म्हणला गवळे घाला दो. जसं दूध घातलं 5 लिटर घालताना तो बघत होता. दूध घालून झाल्यावर तो माझ्याकडे बघायला आणि दुधाकडे बघायला. असं काय? मी घाबरलो की महाराज 7 फुटाचं माणूस. म्हणलं काहीतरी गडबड. आणि बघितलं म्हणला कावळे दुधात काहीतरी गडबड आहे म्हणलं. अरे बापरे. अरे म्हटलं 12 फॅटचं घटलं गडबड आहे. मला पण मी मटकन खाली पाकडं ठेवून हसून बसलो. आता पळून तर कसं जात आहे? एवढा मोठा माणूस सोडेल काय मला? म्हणलं काय झालं गवळे? काय झालं म्हटलं मालक दिलं साहेब काय झालं? दूध एवढं घट्ट असत नाही म्हणला. काय तर गाठलंय तुम्ही दादा. दूध एवढं घट्ट असत नाही, काय तर घातलंय म्हणला गवळे. आता म्हणलं मला पळायला कुठे वाट सापडलं नाही. मी हात जोडलं. म्हणलं मालक काय दुधात आज काय घातलं नाही, रोज घालतात. म्हणे बोला. मग म्हणलं मला का असं दिसतंय? म्हणलं काय पिढ्यान तुम्ही पाण्याचं खाल्लं, तुम्हाला काय माहित बिन म्हणजे अज्ञानामुळं सत्य सुद्धा भ्रम वाटत होतं, सत्य असत्य वाटत होतं. तसं तुम्हाला अज्ञानामुळे हे सत्य सुद्धा असत्य वाटू शकतं. पण हे मिशन मी अंतःकरणापासून सांगतो, 12 फॅटचं दूध घेऊन आले. हां, तुम्हाला 12 फॅटचं ज्ञान नसल्यामुळं पिढ्यानपिढ्या तुम्ही जन्मापासून कर्मकांड पूजापाठ पारंपरिक भक्ती करता आलात. का? तुम्हाला देवाची जाणकारी नाही. तुम्ही करत आलात श्रद्धेनं विश्वासाने करता आलात. पण लक्षात घ्यावा, आतापर्यंत कर्मकांड पूजापाठ जत्रा यात्रा केले ना, तुम्ही केला परमार्थ, पण ते शुद्ध नाही, ते पाण्याचं दूध आहे. आणि हे 12 फॅटचं घेऊन आलोय सगळं. मग कशावरनं 12 फॅटचं? खायचं, ग्रंथ जाऊन उघडायचं, ग्रंथ जाऊन उघडायचं, हे 12 फॅटचं आहे का? हां. आणि माझ्या तब्येतून ओळखायचं ह्यानं 12 फॅटचं खाल्लेलं आहे. प्रेमाने बोला, विश्वासाने सांगतोय. याचा अर्थ ओळखायचं की सत्य आम्हाला प्राप्त आहे. प्राप्त आहे म्हणायचं नसतंय, पण जरा द्वैतातून म्हणायला लागतंय. कारण जे आपण असं ठावे ते दुजी असं सांगावे रे शहाणे करून सोडावे.
मग एक निर्वाणीचं सांगतो, तुम्ही ऐका न ऐका, पण हे शुद्ध 12 पाठचं अलौकिक तत्वज्ञान आहे, जे वेदाने, कुराणाने, पुराणाने, बायबलनी सनातन काळापासून आता एवढं सांगून सुद्धा एका गावात इतकं ओरडून सांगून सुद्धा म्हणतात हे निरंकारी लोक ना देव नाही म्हणतात. अरे देव नाही म्हणत नाही, हाय जाणा म्हणतो. प्रेमाने बोला, पुन्हा एकदा ऐका हे वचन, सगळे सरदर चाललं. देव आहे, तो जाणता येतो आणि तिची ओळख सद्गुरू करून देतो. मिशन हे सत्य ज्ञान घेऊन जाणा आणि मग सात्संगाचे आपल्या जीवनाचं कल्याण करा. सुखमय, आनंदी, पावनमय, जीवनमुक्त जीवनाचा अनुभव घ्या. जीवनाचं हे व्यवस्थापन शिकून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. जर या सात्संग पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडकार. सबका भला करो करता, सबका सभी करो कल्याण. जिज्ञासू बेटा, सत्संगमध्ये जा, विचारा महाराज ब्रह्मज्ञानाची व्यवस्था कधी आहे. गुरु येऊन देणार नाही ब्रह्मज्ञान तुम्हाला. सद्गुरूंनी काही अधिकारी महापुरुष निश्चित केलेले आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त मिळेल. ज्ञान घ्या आणि मग सारा विचारा, मग ग्रंथ चाळा, तपासून घ्या. मी असं म्हणत नाही आहे, मी सांगतो म्हणून घेतलं नाही. ही ब्रँडेड वस्तू आहे. तुम्ही 10 ठिकाणी चेक करा, जिज्ञासा जागी करा. सरांनी सांगितलं ना, आपली जिज्ञासा जागी करा, जिज्ञासा जागी करा, हे ब्रह्मज्ञान प्राप्त करा. सगळे ग्रंथ तपासा, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, सगळ्या कसोटीवर तपासून घ्या आणि घरामध्ये स्वर्गीय वातावरण निर्माण करा. प्रेमाने बोला.